नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज आहे डे 2 आणि आपण जातो आहोत फरारी वर्ल्ड बघायला. हॉटेलच्या बसने आम्हाला एका मॉलच्या दरवाजात आणून सोडलं आणि त्या हॉटेलच्या दुसऱ्या साईडला होतं फरारी वर्ल्ड. फरारी वर्ल्डमध्ये आल्यावर तुम्हाला एक पॅम्पलेट तिथे मिळतं. त्या पॅम्पलेटमध्ये तुम्ही बघता तर हा पूर्ण एक फरारी वर्ल्डचा नकाशा असतो, जेणेकरून तुम्ही कोणती राईड किंवा कोणतंही आकर्षण बघायचं मिस नाही करू शकत. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फरारी दिसतील. प्लस इथे पहिल्या जुन्या कारपासून आत्ताच्या सुपर कार्सपर्यंत सगळे मॉडेल्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. सो कुणी जर कारप्रेमी असेल तर त्याच्यासाठी ही खूप सुंदर परवानगी आहे. आणि फरारी ही इटलीची असल्यामुळे इथल्या भरपूर गोष्टीमध्ये तुम्हाला इटलीचा इन्फ्लुएन्स हा बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल एक राईड तर अशी होती की जिथे तुम्हाला 4D इटलीमध्ये फिरल्याचा अनुभव तुम्हाला मिळतो. प्लस तिथल्या तुम्ही इटलीमध्ये जणू काही फरारीच चालवत आहात असं तुम्हाला भास होतो. आणि इथले फक्त राईड्सच नाही तर तिथे राईड्सपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा एक्सपिरियन्स खूप सुंदर असतो. फॉर एक्झाम्पल ही एक टॉम अँड जेरीची राईड होती, तर त्यांनी पूर्ण सेट तिथपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा टॉम अँड जेरीसारखा बनवलेला. सो ही जी राईड आहे तुम्ही बघताय इटली दा रोसा, त्याच्यामध्ये एक छोटीशी गाडी असते, त्याच्यात आपण बसायचं आणि हे पूर्ण मिनिएचर इटली तुम्हाला दिसतं. याच्यामध्ये गाडी आपोआप फिरत असते, तुम्हाला काही करायचं नाही आहे. याशिवाय खूप साऱ्या राईड होत्या, पण आम्हाला तिथे व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण मोस्टली भरपूर राईड्समध्ये तुम्हाला मोबाईल सोबत ठेवता येत नाही. जसं की गो कार्टिंग हा एक प्रकार आहे, तो बरेच लोक करतात, पण मला तो माहिती नव्हता. इथे आल्यावर मी तो पहिल्यांदा केला. प्लस फॉर्म्युला रोसा ही खूप फेमस राईड आहे तिथे, जी इथले सर्वात उंच रोलर कोस्टर आहे. आणि याच्याशिवाय इथे खूप सारे राईड्स आहेत, जसं की एक टर्बो ट्रॅक म्हणून राईड असते, ती आम्ही केलेली. ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हार्डली 6 सेकंदामध्ये ही पूर्ण राईड संपते. इथे खूप साऱ्या रोमांचकारी राईड्स आहेत, पण फक्त तिथे जाण्याआधी काही टिप्स मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे तिथे जाण्याआधी ऑनलाईन तिकीट काढा, म्हणजे तुम्हाला स्वस्त पडेल. आणि तिथे जाताना जर तिकीट काढताना जर VIP तिकीट तुम्हाला मिळत असेल तर ते नक्की खरेदी करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही लाईनमध्ये थांबावं लागणार नाही. तिथे कम्फर्टेबल कपडे आणि शूज घाला, पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि लवकर पोचा, म्हणजे तुम्हाला सगळ्या राईड्सचा आनंद घेता येईल. हे होतं आजच्या व्हिडिओपुरतं. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. परत तुमचे काही रिव्ह्यूज असतील तर नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.